आपल्यासोबत भाजपचे उमेदवार राजू पोद्दार आहेत। सर काय सांगाल, चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे, निकाल लागायच्या अगोदर स्मित हास्य दिसत आहे, कॉन्फिडन्स दिसत आहे, कसं वाटतंय? निश्चितपणे एक वेगळा आनंद मला अनुभवायला मिळतो आहे। गेल्या अनेक वर्षाची तपश्चर्या ती फळाला येते आहे आणि पक्षाने मला उमेदवारी दिली आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये चांगलं काम केलं। या निवडणुकीचं व्यवस्थापन मॅनेजमेंट हे अतिशय उत्तमरित्या केलं आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि एका मोठ्या टीमवर्कमुळे या निवडणुकीमध्ये एक मोठा विजय निश्चितपणे माझा होणार आहे। किती मतदान तुम्हाला मिळतील असा तुमचा दावा आहे? असं आहे की 650च्या वर मतदान हे निश्चितपणे मला मिळेल असा मला विश्वास आहे। त्यामध्ये 582 तर महायुतीचेच आहेत, पण त्यामध्ये अनेक इतर पक्ष आहेत की जे मला त्या ठिकाणी मतदान करणार आहे आणि खुद्द काँग्रेसमध्येही अनेक नगरसेवक असे आहे की ज्यांच्याशी माझे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत। त्या संबंधाच्या आधारावर तेही लोक मला मतदान करतील असा मला विश्वास आहे। आपण बघितलं असेल या संपूर्ण निवडणुकीत आपण प्रवास केला, या निवडणुकीत जर बघितलं असेल तर 13 जे काँग्रेसचे जे मतदार आहेत ते सुद्धा या गैरहजर होते। त्याचे मतदान जरी मिळाले नसले तरी तुम्हाला काँग्रेस किंवा इतर पक्षाचे मतदान मिळण्याची किती शक्यता आहे? चांगली शक्यता आहे। आता लवकरच निकाल आहे त्यामुळे खूप अधिक बोलण्यात काही मजा नाही आहे, पण 650च्या वर मतदान मला निश्चितपणे मिळेल। या संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये या ते गटबाजी आहे ते बाहेर उकडून मिळाली। इथले निरीक्षक आहेत नागपूरचे नितीन राऊत, यांच्या विरोधात जे आहे ते कुठेतरी काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे ते बोलूनही सुद्धा दाखवलं। कसं वाटतं या संपूर्ण काय आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे काँग्रेसला? काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। एकेकाळी विदर्भ हा त्यांचा बालेकिल्ला होता, आता हा त्यांचा बालेकिल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम महायुतीनं भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे आणि काँग्रेस आता बुडतं जहाज आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती या निकालानंतर लागणार आहे असा मला विश्वास आहे। हे होते आपल्यासोबत भाजपचे उमेदवार राजू पोद्दार। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सर, तेजस मुतोडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।